नॉलेज गुरु मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन आर्मीमध्ये ज्या ऑफिसर्स रँकिंगच्या ज्या रिक्रुटमेंट होतात त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर कुठल्या कुठल्या पद्धतीने रिक्रुटमेंट होते, लेफ्टनंट, ब्रिगेडियर, या ज्या सगळ्या पोस्ट आहेत त्या कशा पद्धतीने भरल्या जातात आणि कुठे कुठे त्यांची रिक्रुटमेंट होते, कशा पद्धतीने होते, आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. बघा, ॲन ऑफिसर अँड जेंटलमॅन. सो दोन प्रकारचे कमिशन्स असतात. एक जे आहे ते आहे परमनंट कमिशन, जी रिक्रुटमेंट होते ती परमनंट कमिशनची होते, आणि दुसरी जी आहे ती शॉर्ट सर्व्हिस कमिशनची होते. सो आता आपण डिटेलमध्ये एक एक बघूयात. तर परमनंट कमिशन. तर परमनंट कमिशन काय आहे? परमनंट कमिशन म्हणजे तुमचं जे पूर्ण करिअर आहे आर्मीमधलं ते तुम्ही रिटायर होईपर्यंत आर्मीमध्ये असतात. म्हणजे वयाच्या 58 वर्षापर्यंत, 60 वर्षापर्यंत. तर तोपर्यंत तुम्हाला सर्व्हिस मिळते आणि त्यानंतर तुम्हाला पेन्शनसुद्धा चालू होते. तर ही आहे परमनंट कमिशन. तर त्या परमनंट कमिशनकरता ऑफिसर्सची जी रँक आहे त्यांची जी जॉईनिंग आहे ती दोन पद्धतीने होते. एक म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जी खडकवासला पुणे येथे आहे. पूर्ण भारतामध्ये इंडियन आर्मीची ही एकमेव इन्स्टिट्यूट आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीची कुठलीही शाखा नाही आहे. त्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमी, जी IMA आपण म्हणून ओळखल्या जातो. IMA जी आहे ती देहरादूनला आहे. सो याच्यामधनं जी रिक्रुटमेंट होते ते सुद्धा लेफ्टनंट म्हणून केल्या जाते. त्यानंतर बघा, आता आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमीबद्दल बघूयात. तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी आहे तिची जी एंट्रन्स एक्झाम आहे, राईट, तुम्ही ती 11वीची जर 11वी झाल्यानंतर, क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस 12थमध्ये असतात त्यावेळेस तुम्ही ती एक्झाम्स देऊ शकता. क्लिअर द UPSC एक्झाम्स अँड 5 डेज ट्रेनिंग. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही एक्झाम क्लिअर करणार आहात 11वीमध्ये किंवा 12वी झाल्यानंतर, तर एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुम्हाला 5 दिवसांच्या ट्रेनिंगला ट्रेनिंग जे बोर्ड आहे तिथे पाठवलं जातं. तिथे तुमचा इंटरव्ह्यू होतो 5 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने. त्यानंतर जर तुम्ही 5 दिवस कंटिन्यू सलग पास झालात तर त्यानंतर तुम्हाला मेडिकल करता बोलवलं जातं, आणि मेडिकल तुमचं जर झालं तर त्यानंतर तुमचा NDA करताचा जो रस्ता आहे तो मोकळा होतो. NDAचं जे ट्रेनिंग आहे ते संपूर्ण 3 वर्षाचं असतं. त्यामध्ये आपल्याला तिथे बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे BSc आपल्याकडनं करून घेतलं जातं. सो तिथे गेल्यानंतर ऑफकोर्स माणसाची जी इम्प्रूव्हमेंट आहे ती होणारच आहे. ग्रॅज्युएशन डिग्री दिली जाते NDA तर्फे. फायनेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग. यू विल फाइंड phenomenal opportunity to develop personality and कल्टिवेट द न्यू इंटरेस्ट. ऑफकोर्स इंडियन आर्मी करता जे हवं आहे ते संपूर्ण तिथे तयार केलं जाणारच आहे, साहजिक आहे. सो ही बिल्डिंग आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमीची पुण्याची, आपण बघू शकतात. त्यानंतर जी सेकंड पद्धत आहे परमनंट कमिशनमध्ये जी होते त्याच्यामधली, तर इंडियन मिलिटरी अकॅडमी जी देहरादूनला आहे. तर याला ॲडमिशन करता जी प्रोसेस आहे आता आपण ती बघूयात. तर बघा, इंडियन मिलिटरी अकॅडमी इज येट अनदर क्रॅडल ऑफ लिडरशिप. ऑफकोर्स तिथे लिडरशिप तयार केली जाते. IMA ट्रेन्स यू लीड फ्रॉम द फ्रंट. यू आर ट्रेन इन ऑल ॲस्पेक्ट ऑफ कॉम्बॅक्ट टॅक्टिक्स युजिंग कॉम्प्युटर्स अँड अदर मॉडर्न टूल्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे सगळं युद्ध पातळीवर ज्याप्रमाणे होतं त्याप्रमाणे इथे शिक्षण दिलं जातं. त्यानंतर एक्सलंट फॅसिलिटीज तिथे असणारच आहेत, अँड ऑलराऊंड डेव्हलपमेंट तिथे होते. यू कॅन गो फॉर ॲडव्हेंचर स्पोर्ट लाईक रिव्हर राफ्टिंग, पॅरा जम्पिंग, रॉक क्लाइम्बिंग, ट्रेकिंग, माउंटनरिंग अँड फ्रॉम द आर्मी. तर बघा, इथे जर तुम्ही IMA कडनं झाल्यानंतर तुमची जी पोस्टिंग आहे कमिशनतर्फे ती लेफ्टनंट म्हणून होते. तर इंडियन आर्मीचा जो लोगो आहे ओरिजिनलमध्ये, जो मोटो आहे म्हणजे वॉलर अँड विजडम, म्हणजे शौर्य आणि साहस, याचं जे खरं पराक्रम आहे ते इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे बघा, हे आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनची बिल्डिंग, आणि हे कॅडेट्स जे तिथे परेडमध्ये आहेत ते आपण बघू शकत आहोत. त्यानंतर बघा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. इथे सिलेक्शनची जी प्रोसिजर आहे, इन धिस अ कॅन्डिडेट कॅन गेट सिलेक्टेड टू एनरोल ब्रांचेस ऑफ इंडियन आर्म फोर्सेस, इंडियन एअर फोर्सेस अँड इंडियन आर्मी अँड इंडियन नेव्ही. म्हणजे बघा, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअर फोर्स या तिघांची जी रिक्रुटमेंट आहे ती नॅशनल डिफेन्स अकॅडमीतर्फे होते. डायरेक्ट 12वी नंतर एक्झाम दिल्यानंतर आपलं सिलेक्शन तिथे होतं. त्यानंतर बघा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहे आपण तो बघूयात. सर्वप्रथम जे आहे एज जे आहे ते 16.5 ते 19.5 तुमचं एज एवढं पाहिजे.
तुमच्या फर्स्ट डे ऑफ द मंथ विच यू आर कोर्स ड्यू टू कमेन्स, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता एक्झाम द्यायला जाणार आहात तुम्ही 16:30 ते 19:19च्याच दरम्यान पाहिजे. त्यानंतर क्वालिफिकेशन बघा 12th क्लास तुमची पाहिजे, 10+2ची जी सिस्टीम आहे ती पाहिजे. 10+2ची सिस्टीम आलं की PCMB हे सगळा ग्रुप आपल्याला तिथे कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा तिथे दिलेलं आहे आर्मी विथ फिजिक्स मॅथ्स अँड फॉर एअरफोर्स अँड नेव्हीकरता तुम्हाला कंपल्सरी आहे, म्हणजे फिजिक्स आणि मॅथ्स तुम्हाला कंपल्सरी असणारच आहे. फक्त बायोलॉजीचा सब्जेक्ट आहे तो अल्टरनेटिव्हली घेतला जाऊ शकतो. ट्रेनिंग अकॅडमी जी आहे ती NDA खडकवासला पुणे हे एकमेव सेंटर आहे इंडियन आर्मीचं. नोटिफिकेशन केव्हा केव्हा येते, तर नोटिफिकेशन बघा वर्षामधनं 2 वेळेस येते बाय UPSC, म्हणजे UPSC जी संपूर्ण एक्झाम आहे ती कंडक्ट करते. आणि जी नोटिफिकेशन आहे ती एकतर मे किंवा जून आणि लास्ट डिसेंबर अशा 2 नोटिफिकेशन येतात आणि वर्षामधनं एक्झाम घेतल्या जातात. त्यानंतर बघा आता इंडियन मिलिटरी अकॅडमीचं आपण बघूयात. इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये डायरेक्ट एंट्री असते. त्याकरता आता आपण बघूयात की कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यू देऊन आतमध्ये एंट्री मिळते. टू गेट सिलेक्ट इन IMA अ कॅन्डिडेट नीड टू फर्स्ट क्लिअर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन, म्हणजे CDSची जी एक्झामिनेशन आहे ती आपल्याला क्लिअर करावी लागते आणि त्यानंतर आपल्याला कॉल येतो. तर बघा IMAची जी डायरेक्ट एंट्री आहे त्याकरता म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणा, तर ते आपण बघूयात. तर बघा इंडियन मिलिटरी अकॅडमी जी आहे तिची जी डायरेक्ट एंट्री आहे ती वर्ष 19 ते 24 या वर्षामध्ये आपण तिथे एंट्री करता अप्लाय करू शकतो. क्वालिफिकेशन जे आहे ते आपल्याला ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. यामध्ये काही टेक्निकल पण असतात, जसं इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत त्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी सुद्धा बोलवण्यात येतं. तर त्या वेगळ्या वेगळ्या त्याच्या ज्या कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ही डायरेक्ट एंट्रीमध्ये धरलं जातं आणि त्यांनासुद्धा IMAची जी देहरादूनची आपली ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडे पाठवण्यात येतं. त्यानंतर जी आहे नोटिफिकेशन ही सुद्धा IMAची जी आहे ती वर्षातनं 2 वेळेस येते. UPSCच हीच एक्झाम कंडक्ट करते आणि बघा मे आणि जून आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर याच 2 महिन्यांमध्ये संपूर्ण जी आहे ती नोटिफिकेशन येते. त्यानंतर OTA ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, आता हे जे आहे हे नॉन टेक्निकल ॲस्पिरंटसाठी आहे. तर याच्यामध्ये बघा ही SSC तर्फे घेण्यात येते. तर टू गेट सिलेक्ट नाही ही शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये येते सॉरी. सो ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी शॉर्ट सर्व्हिस करता घेण्यात येते आणि येथे दिलेलं आहे की कॅन्डिडेट नीड टू फर्स्ट क्लिअर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झाम, CDSCची जी एक्झाम आहे ती त्यांना क्लिअर करावं लागणार आहे. त्यानंतर बघा हे आहे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचं मेन गेट आपण बघू शकतात. आता बघा OTA जे आहे शॉर्ट सर्व्हिस कमिशन, तर याच्याकरता वयोमर्यादा काय काय आहे, तर वयोमर्यादा बघा 19 ते 25 वर्ष जर तुमचा गट असेल तर तुम्ही या एक्झाम करता अप्लाय करू शकतात. कमेन्स ड्यू डेट म्हणजे एप्रिल 1 जुलै इन्व्हेस्ट ओके. सो त्यानंतर क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यानंतर जे अकॅडमी आहे ती ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई ही आहे, इथे सर्वांची ट्रेनिंग होते. त्यांची जी नोटिफिकेशन आहे ती मे आणि जून आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे सेम मंथमध्ये येते. सो बघा आपण आता ज्या संपूर्ण इंडियन आर्मीतर्फे घेतल्या जाणाऱ्या ऑफिसर्स रँकिंगकरता ज्या ज्या रिक्रुटमेंट आहे जशी म्हणजे आता NDA आहे, त्यानंतर IMA आहे आणि त्यानंतर OTA आहे, तर या आपण बघितलेल्या आहेत. तर या ज्या तिघही एक्झाम आहेत या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही कधी ॲस्पिरंट्स असाल, इंडियन आर्मी जॉईन करण्यासाठी उत्सुक असाल, एअरफोर्स जॉईन करण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे आणि याची जी बेसिक तयारी आहे ती आपली आतापासूनच सुरुवात करायला पाहिजे. सो आपल्या पाल्यांना किंवा आपल्या मुलांना किंवा आपण स्वतःसाठी जरी करत असू तर आत्तापासून तयारीला लागा, कारण ही एक्झाम वाटते तेवढी सोपी नाही आहे. कारण याची इंटरव्ह्यूज जे आहेत 5 दिवसाचे याच्यामध्ये तुमचं संपूर्ण जे नॉलेज आहे ते चेक केलं जातं, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चेक केल्या जाते आणि त्यानंतर तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीने हँडल करू शकतात या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. सो हा जर व्हिडिओ तुमच्या कोणी जवळचे व्यक्ती असतील तर त्यांच्यासोबत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत मला अजून वेगवेगळ्या पद्धतीचे असेच व्हिडिओ घेऊन येता येतील. तोपर्यंत धन्यवाद.